Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radhakrishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव शहरातील विविध पोलीस स्थानकात दाखल झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणात एका चोरट्याला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आझाद महबूब सुबानी किल्लेदार, राहणार तिगडी, तालुका बैलोंगल असे या अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकाने शहरातील विविध ठिकाणी तसेच हिरेबागेवाडी या भागात एकूण 5 दुचाकी चोरल्या होत्या. याबाबत हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्याचा तपास करून आझाद किल्लेदार याला ताब्यात घेतले असता त्याने आणखीन विविध ठिकाणी 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1,50,000 रुपये किमतीच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बेळगाव शहरातील विविध पोलीस स्थानकांतर्गत घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागात घरफोडी करणारे आरोपी रफिक मोहम्मद शेख, पुजवाल खानजे यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे व 148 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2 वेगवेगळी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपल्याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बापू क्षीरसागर, दादा ऐहोळी, गणेश देवकुळे, योगेश कांबळे, भरत कांबळे, सुभाष माने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी गोवा, महाराष्ट्र आणि विजयपूर येथील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्यांकडून 20,50,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. CN पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोध घेतल्यानंतर आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी विजयपूर CN पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव शहरात रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारक अडकून पडले. मुख्य रस्त्यांवर देखील पाण्याचे लोट वाहत असल्याने वाहनधारकांची कसरत झाली. नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत नसल्याने गांधीनगर, उज्ज्वलनगर, जुना PB रोड, महांतेश नगर या भागात पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाला. भटके विमुक्त व अर्धे भटके जमातीच्या 46 पोटजाती असून त्यांना आर्थिक व विकासात्मक उपक्रम हाती घेऊन एकाच ठिकाणी स्थायिक व्हावे यासाठी कर्नाटक भटके विमुक्त महामंडळातर्फे विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी यांनी दिली आहे. बेळगावच्या शासकीय विश्रामगृहावर भटक्या विमुक्त जमातीच्या प्रमुखांची महामंडळाच्या अध्यक्षा पल्लवी जी यांच्या समवेत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्तांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. बेळगाव भाजप महानगर महिला मोर्चातर्फे रविवारी डेंग्यू लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. ताप, सर्दी, खोकला यामुळे लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी बेळगाव महानगर महिला मोर्चातर्फे शहरातील मुजावर गल्ली येथे डेंग्यू लसीकरण करण्यात आले. यावेळी शिल्पा केकरे, शीला गडकरी, कविता हिरेमठ, हेमा पाटील, रेखा मुचंडी, सीमा जोशी, सुमा जंबगी, ज्योती नंदी यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेच्या मुद्द्यांना समर्पक उत्तर देण्यासाठी मंत्र्यांनी तयार राहावे आणि अधिवेशनात उपस्थित राहून त्यांच्या विभागातील प्रश्नांची माहिती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेंगळूर येथील कृष्णा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री सिद्धरामय्या
यांनी सर्व विभागांचे सचिव आणि उपमुख्य सचिवांची बैठक घेऊन चर्चा केली. पूर्ण अर्थसंकल्पाला मंजुरी देताना विरोधी पक्ष विविध आरोप प्रत्यारोप करण्यासाठी संपूर्ण अधिवेशनाचा वापर करण्याची शक्यता आहे. यावर अधिकाऱ्यांनी अचूक उत्तर देण्याची तयारी ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.